ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। धने गावातील 134 कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश। देवणी तालुक्यातील धनेगाव येथील 134 गरजू आणि पात्र कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलांचे वाटप करण्यात आले असून या यशामागे लोकनेते आमदार संभाजीराव भैया पाटील निलंगेकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, युवा नेते अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेषेराव शेरे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले। अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या धनेगावातील 134 लाभार्थ्यांना अखेर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुलांचे वाटप करण्यात आले। शासनाच्या या योजनेमुळे अनेक कुटुंबांना सन्मानाने जगण्याचा आधार मिळालाय। घरकुल मंजुरीसाठी आमदार संभाजीराव भैया पाटील निलंगेकर यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला। युवा नेते अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक गतीने पूर्ण झाली, तर जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेषेराव शेरे यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी वेळोवेळी प्रशासनासमोर मांडून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेषेराव शेरे म्हणाले की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून भूमिहीन व गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाचे घर मिळत आहे। लोकनेते आमदार संभाजीराव भैया पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही शासनाच्या सर्व योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध राहील। कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटराव बिरादार, चेअरमन संगप्पा चरपले, हरिभाऊ परीट, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग बिरादार, विठ्ठल गोयणे, सकाराम चव्हाण, लक्ष्मण पवार, दयानंद पोदार, बालाजी सोपान बिरादार, बाळासाहेब बिरादार, उद्धव बिरादार, माधव बिरादार, किशोर कारभारी, दत्ता चरपले, सुनील बिरादार, दत्तू अण्णा बिरादार, शेट्टीबा, इराप्पा पवार, तिम्मा पवार, प्रणव बिरादार, अनिल राठोड, नामदेव जाधव, बाळासाहेब जाधव, गोरख राठोड, शंकर आपटे, बजरंग पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। बोंबडी प्रतिनिधी श्रीनिवास भोसले।